आज रामायणातलं लवकुशाची एक गोष्ट सांगते. कारण अनादिकालाच्या गोष्टी येत्या का आजच्या कालच्या आहेत का याप्रमाणे प्रभू रामचंद्र असणारे, पण त्यांना सुद्धा देव झाल्याचा प्रसंग आहे, मानव आहे, त्याच्यात मानवाला प्रसंग आहेत म्हणायचं काम नाही. कारण असे झाले की एक राम वनवासाहून आल्यावर आता काही दिवस राहिले, पण काही दिवसानंतर सीतेला गर्भधारणा झाली. मी थोडं मध्ये मध्ये सांगायला लागले बरं का, काही सोडून द्यायले. तर गर्भधारणा झाली. मग गर्भधारणा झाल्यावर कारण एके दिवशी असे रानामध्ये बगीच्यामध्ये गेले, तर म्हणले सीता रामानं विचारलं, तुला काय खा वाटतंय, तुला काय प्या वाटतंय, काय करा वाटतंय, काय असं असणारे डोहाळे सीतेला विचारू लागले. कोण? प्रभू रामचंद्र. तर तिनं सांगितलं की मला वाटतं की गंगाच्या काठाला जावा आणि ऋषीपत्न्याच्या वाट्या भरायतात, ऋषीपत्न्याला बोलावं. राम म्हणले, अरे देवा काय बोललीस म्हणले, अगं 13 वर्ष 14 वर्ष भोगलास ना त्यो, आणि पुन्हा अजून तेच म्हणालीस का? त्यांच्या मनाला म्हणले, पण तिला म्हणून दाखविलं नाही रामाने. अरे म्हणले, इतकी हौस फिटलीच नाही का तुझी? म्हणजे होणार असतं ते भविष्य असतं पुढे, कारण पुढे व्हायचं होतं. मग असं तिनं सांगितलं. त्याच्यामध्ये एके दिवशी रात्री हेल घालणारे गेले गावामध्ये. हेल होता पहिला, ते होते असणारी माणसं, ते हेल घालायला गेले. ते हेल घालणाऱ्यानं सांगितलं, त्याला सांगितलं रामाने की माझ्याबद्दल कोणी काही बोलतं का रे म्हणले कुठं? तर ते म्हणले, नाही हो रामा, पण एक परीट म्हणत होता म्हणले की मी काय राम आहे का तिकडं राहिलेली आणली रावणानं आणलेली असा एक परीट म्हणत होता म्हणले. राम रागात संतापून गेले. राम संतापून लागली, असे उभा टाकले. तितक्या सीता म्हणली होती की मला वांट्या भरायच्या. म्हणजे असंच असतं, माणूस म्हणतो ना, बोला फुलाची गाठ किंवा ती कर्म असंच असतं सगळं. तिनं म्हणलेली. मग दुसरी दिवशी असणारे रामानं ते रात्री ऐकलं, तिनं म्हणलेलं ते आदल्या दिवशी ऐकलं. दुसरी दिवशी असणारे राम उठले की लक्ष्मणाला सांगितलं. म्हणजे लक्ष्मणा म्हणले काय? म्हणले जुंप म्हणले रथंगीला नेऊन घाल म्हणे. कुठं नेऊन घालायचं? कशामुळे नेऊन घालायचं? कारण काय? लक्ष्मणाने विचारलं. म्हणजे त्या पर्टानं निंदा केली म्हणजे माझी, आणि ते परीट म्हणला की मी काय रावण आहे काय, राम आहे काय, रावणानं ठेवलेली आणून घातली माझ्याकडं, असं म्हणू लागला तो. मला काही ठेवायचं नाही म्हणे. नाही रामा, तसं नसतं. लोक काही म्हणते, मी जाऊ का त्याची जीप फिरू का? ते म्हणजे तसं नसतं. हे आहे ते त्यानं म्हणलेलं ऐकणं आपल्याला जरूर आहे, प्रभू रामाचं. पण लक्ष्मण म्हणला बरोबर नाही रामा, हे बरोबर नाही. लक्ष्मण म्हणजे आज तक्रार करू लागली. म्हणले पाय, तू तशी तक्रार केली की मीच जीव देईन. आता याचा परब्रह्माचा जीव कुठं जायचा आता लक्षात ठेवावर. पण तो म्हणलाय बरं का राम, तुम्ही म्हणता कुठं मी पोथी वाचली म्हणून सांगते, मी खोटं बोलणार नाही आणि जागा नाही खोटं बोलण्याची. कारण मी जीव देईन. आता जीव देईन म्हणल्यावर, कारण त्या तुमच्या आमच्यासारखंच मानव होते ना त्या काळात, त्याप्रमाणे लक्ष्मण म्हणला. असं म्हणल्यावर मग वाईट वाटलं लक्ष्मण. मग सीतेला म्हणले, घ्या वहिनी तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. तिनं आपल्या त्या वंट्या भरायच्या चोळ्या काय बायकांचं असतं वंटीचं सगळं घेतलं. तिला माहीत नाही की हे रामानं असं केलं, मग तिला काही माहीत नव्हतं. तिला वाटलं जावं ऋषी स्नान कराय गंगेचं भागीरथीचं, ऋषींच्या बायकांच्या वंट्या भरायत वापस यावं. तिच्या मनात हे असं. आता लक्ष्मणाला कळालं होतं हे असं की राम सोडून दे म्हणलेत, म्हणून मनात सोडून दे आणि वापस ये. आणि रामानं आधी बोलले तसं पुन्हा असं केलं. मग हे सगळं गोंधळच सगळा केलं. मग याच्यामध्ये असं काय झालं, मग आता ते सोडायची तयारी केली रामानं. लक्ष्मणजी रथावर बसले, राम सीता मागं बसविली. सगळं काही तिनं घ्यायचं ते बरोबर घेतलं. तिला कल्पना नाही, कोणाला सीतेला अजिबात कल्पना नव्हती. तिनं घ्यायचं ते घेतलं, वापस यायचं असं ठरविलं तिनं. पण लक्ष्मणजी सारखी रडू लागले, डोळ्याला पदर लावू डोळ्याला पदर पाडू. तर ती म्हणली, का म्हणून रडत होतो तुम्ही, कशामुळे रडायला? तिनं दोनदा विचारलं, पण लक्ष्मणजीने काही सांगितलं नाही. सांगितलं ना. आता ही होती 7 महिन्याची गर्भवती होती. 7 महिने चालते, पुन्हा 3 महिने 12 दिवस 3 महिने 9 दिवस असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये ती पुन्हा झाली बाळांतीन असं सांगायचं. तर ती असणारे 7 महिन्याची गर्भाशी ठेवून सोडली वनात नेऊन. खोर वनात सोडली. तिथं काही नाही, कारण नुसते झाडं झुडपं वन असणारं अरण्य, तिथं नेऊन सोडली. रामानं सांगितलं ना, त्यांनी नेऊन सोडली. तिथं रडायला लागली की आता बरोबर ते असणारं वंट्या गिंट्या भरायच्या तर बाजूलाच राहिल्या. पण ती सोडल्याबरोबर मग त्यांनी सांगितलं की वहिनी, आणि तुम्हाला रामानं सांगितले अरण्यावरात सोडा म्हणून, तुम्हाला मी सोडायला चाललो, मी काय आता तुम्हाला नेणार नाही. मग असं म्हणल्या अरण्यात सोडल्यावर काय वाटण बरं? आता आपल्याला झालं आपल्यावरच की, कारण ते देव जरी असले तरी मानव रूपाला आलेले होते ना. मानव झाल्यावर मानवाचं सगळं मानवाला लागतच.
त्याप्रमाणे मग इतकी रडायला लागली ती, कारण बोरीबाई काय का बोलते आहे का असं झालं तिला. काय काय करावं ते कळणं झालं. रडायली खूप. पक्षी वारं घालायले, पक्षी आणून पाणी टाकायले तिच्या अंगावर, कारण तिला पाणी द्यायले पक्षी असणारे पंखानं पाणी हलवायला लागले. तिला घाम यायला म्हणून पंखानं वारं घालायले. कोणाचे? पशु पक्षी. कारण ते परब्रह्माचं होतं ना, देव होता ना त्यांना. कारण मेरू म्हणे काष्टी पाशाने सकळ आहे वन माळी जेथे तेथे. परमात्मा त्याच्यात भरलेला होता म्हणून ते परमात्माच तिला रक्षण करू लागला, पण त्या रूपानं करू लागला. असे असणारी ती रडायली 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 खूप 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 रडली. मग असणारे वाल्मिक मुनी आले. वाल्मिक मुनी आल्यावर म्हणले की कोण दैवता म्हणले आली का आमचे वनचरी कोणतरी आली अंबाबाई का कोण आहे का आहे असं त्यांना वाटलं. वाटल्यावर मग कोण आहे बाई तू विचारलं. म्हणजे मी जनक राजाची कन्या आहे आणि असणारी राजा दशरथाची सून आहे असं सांगितलं. म्हणले जनक राजा तर माझा मित्र आहे आणि राजा दशरथ तर म्हणले मला माहीतच आहे आणि त्याचा रामाची म्हणजे सांगितलं. काही घोर करू नको म्हणले. मग तिला पर्णकुटी दिली. कोणी? असणारे वाल्मिकानी, वाल्मिक मुनीनी पर्णकुटी दिली. तिला पर्णकुटीमध्ये ठेवलं. मग तिचं काय देखरेख सगळे वाल्मिक ते पाहू लागले त्यांचं सगळं. मग ती आपली राहिली रामाचा आपल्या जप करायचा, रामाचं खायचं, नामस्मरण करायचं. ते असं करीत करीत 3 महिने निघून गेले. 3 महिने निघून गेले नाही. तिला राहावं किती दिवस लागलं? 12 वर्षे तपश्चर्या करावी लागली. तोवर त्या वाल्मिकाने तिला सांभाळलं. मग पण 3 महिन्यानंतर ती बाळंतीण झाली. मग मुलं झाले 2. त्यांचे नावं ठेवले, लवकुश नावं ठेवले. ते दोन्ही मुलं झाले मोठाले. मग आता बायको नाही काही नाही. राम एकटेच वनवासी. गावामध्ये पाऊस पडला, कारण यज्ञात पर्जन्य असतं सांगितलेले शास्त्राने. पाऊस पडला गावामध्ये. मग लोक म्हणायला लागले अहो विनाकारण म्हणले तिचं अन्य तुम्ही हे केला नाही, तिला सीतेला नेऊन सोडले, कसं पाऊस पडत. लोक बोलायला लागले की. मग असे असल्यावर मग आता रामाने यज्ञ आशोमध्ये यज्ञ म्हणून तयारी केली. मग घोडा आणला, घोड्याची पूजा केली. घोड्याच्या पायाला त्या मस्तकाला पत्र सोन्याचं सुवर्ण लिहिलं, पाठविलं त्यांना ते पत्र. त्याच्यामागं असणारं छत्र पाठविले, त्याच्यामागं सगळी सेना पाठविली. पण ते काय झालं, त्या पोरायचाच नेमका तीव गेला घोडा. कुठं? त्या पोरायजवळच झाला. त्याच्यावरलं पत्र तोडलं पोरायने की वाचलं. म्हणला आमच्याच आहे म्हणला, आमचा घरचा घोडाही होतो असे म्हणले. ते पत्र तोडलं, वाचलं आणि गळ्यातल्या उपारण्याने ते घोडं नेऊन बांधलं. कुठं? कर्दळीच्या झाडाला. कर्दळी म्हणजे काय असते पाहान तुम्ही. त्या कर्दळीच्या झाडाला घोडं नेऊन बांधलं. आणि मग कळालं की मग ते छत्रगुण होता पहिल्या आरंभाला, त्याच्यावर युद्ध केलं. तो दमला. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो दमला. मग आता म्हणले आता दुसरं कोण? आज कसं ऋषींचे पोरं आहेत याला माहीत होतं बरं का. कोणाला? रामाला माहीत होतं की पोरं आपलेच येतं, पण म्हणून दाखवलं नाही ना, कारण जगाला भ्यावं लागतं. जग मोठं विचित्र आहे. कारण अनादिकालाच्या गोष्टी जग असं आहे म्हणून आजच आहे असं म्हणायचं नाही, थोडं जास्त असं झालं. त्या ठिकाणी भगवंता म्हणले ह्या पा भरत जाय, पण त्या पोरायला गेरायला मारू नको बरं का. कोण्या ऋषींचे मुलं येतं, कोणाचे कोणा ठेव, त्यांना मारू गिरू नको. काय आहे कसं आहे विचार नाही, धरून आण आपल्याकडं आले तर असं सांगितलं. भरतही गेला. भरताने पाळलं. भरताला भांडले ते खूप पोरं. ते म्हणजे माहिती आहे आम्हाला तो रामाचा बघस असे बोलायले. ते पोरं कोणाला? भरतजीला. मग असणारे भरतजी पडले. पुन्हा मागून आता भरतजी पडले. यज्ञ तरी कसा करायचा? काय करायचं यज्ञाचं? घोडा तर आला पाहिजे असे असणारे. पुन्हा लक्ष्मणजी गेले. लक्ष्मणजीला बोलायला लागले पोरं. त्यांनाही खाली पाडलं. म्हणले लक्ष्मणजीला काय म्हणले ते लक्षात? आम्हाला माहितीच म्हणजे तू शेषाचा अवतार आहेस म्हणून, तो माहितीच म्हणला. ते काही तुला इंद्रजित मारायचा नाही. असे पोरं बोलायले ना, कारण असे सांगायला लागले असं तुला काही इथं इंद्रजित मारायचा का? गोट्यानं बैस तू, त्याला पोरं बोलू लागले. असं म्हणल्यावर त्यानं म्हणजे काय काय चमत्कार दिसायला तर म्हणजे रामासारखी दिसायची हुबेहूब, रामासारखी आकृती असं त्यांना वाटलं त्यांना. परंतु काहीच कोणी याईनी जोडलं नाही त्याईनी जोडलं नाही, असं दोन्हीकडून झालं. त्यांना नाद अस्त्र टाकलं, कारण सापाला पुंगी अस्त्र वाजले की साप भुलत असतो. त्याप्रमाणे त्या पोराला त्यांनी रामायण शिकवलं होतं. कोणी? वाल्मिकाने. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. त्यांनी सगळं रामायण शिकविलं होतं. त्या रामायण शिकविण्यामध्ये याच्यामध्ये हे होतं. म्हणून त्यांनी काय केलं की त्याच्यात काय केलं की यानं कोण मारलेला आहे, इंद्रजित मारलेला आहे आणि शेषाचा अवतार आहे, याला पुंगीचं अस्त्र टाकलं की भुलून पडतोय. भुलून पाडलं त्याला. मग राहिले राम. मग विभीषणाला कळालं
मारुतीला कळालं की असं असं झालंय, रामाने यज्ञ केला. ते यज्ञ करताय आले होते. पुन्हा कळालं होतं. म्हणले बिभीषणजीला म्हणले कसं करावं रे बिभीषणा? होय रे मारुतीला कसं करावं रे? होय रे अंगादार कसं करावं रे? होय रे जांबुवंता कसं करावं? जांबुवंत म्हणजे हे होता आसवड. त्याला विचारलं. म्हणजे तुम्ही म्हातारे माणसं आहेत. मग सगळे मागून ती फौज झाली. मग राम, जांबुवंत, मारुतीला, बिभीषणजी सगळे हे पुन्हा मागून आले. यज्ञाचं कंकण तोडलं, वलांडलं. ते यज्ञ करून असणारं वलांडू नये कधीच. वलांडलं तर निर्माल्य होत असतं. पण रामाने तटकोने तोडलं आणि वलांडलं आणि गेली उडी मारून पलीकडं. संताप आला. 3 माणसं पडली त्यांची. सेना पडली इतकी मोठी. आता काय करावं? मग आपलं त्यांनी घेतली सेना राहिलेली आणि निघाले. आले सगळेजण तिथं. आले ते पोरं आले पुढे. ते पोरं काही भेट नव्हते बरं का. इतके निर्भीड पोरं होते. आजही तुम्ही नाटकामध्ये त्यांचं पाहतात ना किती निर्भीड बोलत होते. निर्भीड होते ते पोरं. ते पोरं आले पुन्हा युद्ध करू लागले. पण रामाला कळालं होतं, अंतरामी कळालं होतं. आणि वरूनही पुन्हा पाहिल्यावर कळालं की हे आपले पोरं आहेत. मग आता युद्ध करायले काही पोरं आवराना. काही पोरं बोलायला लागले बापाला. अनादिकालाचे पोरं बोलते तो आजच बोलते असं म्हण नका. अनादिकालाचेच बोलते तो. मग त्याप्रमाणे पोरं बोलू लागले. मग राम थांबले आणि झाडाच्या आड गेले. बिभीषण, मारुती आणि राम बसले. म्हणले सीतेला सोडलेले किती दिवस आहेत ते पहा बरं म्हणले. तर तिला सोडल्याला 12 वर्षे 3 महिने काही दिवस झालेले होते. असं म्हणले. राम हे तुमचेच पोरं असं आहे असे सगळेच म्हणायले. पण म्हणावं कसं म्हणून येणार नाही ते पोरं. तोंडावर शब्दच काढू येणार ते पोरं. कारण इतके जुई करीत बाण यायचं. या असे बसले तिथं झाडा कसे आडो असे बोलायला लागले की पोराईने बाण सोडला की झाड उडील बा. पोराईने उडविल्याबरोबर झाड तिथं बसले. म्हणले कसं करावं रे? काय करावं म्हणले ह्या पोरायला? कसं करावं? मग राम आले पुढे. अरे कोणाचे येते तुम्ही पोरायनो? ते म्हणले तुला जात विचारण्या काय गरज राहिली आमची? विचारू नको आम्हाला जात गीत काय. तू आलास ना विद्याला तर युद्धच कर. काय पोरं बोलले. म्हणले जातीचा काही प्रश्न नाही इथं विचारायचा. अरे नाही तुम्हाला गाय देईन दूध खायला, मी तुम्हाला असणारं भात देईन खायला. तुम्ही कोणाचे ते सांगा. ते म्हणले काय गरज नाही, तुझा भात तूच खाय, तुझं गाय तूच की. पोरं बोलायला लागले. म्हणले अरे पण सांगा तर खरं ना कुठं. मग त्यांनी सांगितलं की सीता असणारी आहे ना देवी आणि तिच्या उदराच्या ठिकाणी आम्ही झालो मिलिंद म्हणजे भुंगे. तिचे आम्ही भुंगे त्या देवीचे असं सांगितलं. रामाला कसं वाटलं. पण युद्ध केल्याशिवाय सरच ना. कारण 33 कोटी देव बघायला लागले वरी की राम हे एवढाला रावण मारला, एवढे दैत्य मारले. यांना पोरं कशी काय ऐकणं. पण पोरं ऐकच ना. कारण ही कशी होती. यांना झालता गर्व कवाचा रावण मारल्याचा. ते गग्गा झालेला कोणता म्हणजे त्याने इठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळले. कारण तिळभर होय अभिमान तो मेरू समान. कारण अभिमान झालेला देव खाली केल्याच्या राहत नाही. यांना सगळ्याला जाता. कारण असणारा लक्ष्मणाला झालता, रामाला झालता, बिभीषणला झालता, मारुतीरायाला झालता बरं का. सगळ्याला अभिमान आला होता. असे असणारे त्या ठिकाणी राम युद्ध करायलेत. मग त्या पोराने काय केलं, आस्वालाला आणि मारुतीरायाच्या शेपटाला धरलं आणि नेलं आईकडं. आणि आई कशी झाडाला ती आपली पर्णकुटीमध्ये होती. आणि ही आपले आणलं बाहेर वडीत. म्हणजे आई बघ ना किती वानरं छान येतं, किती वानरं छान आणलेत म्या, किती वानरं चांगली दिसते पाहिलंस का. तिनं डोकावून पाहिलं तर एवढा शूर मुलगू असणार. ती म्हणजे अरे 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 एवढा मारुतीरायांचं काय पराक्रम केलेला आहे ते रामीजामध्ये ऐका. कारण त्यांच्या पराक्रमासारखा कोणाचाच पराक्रम नाही. एवढे मारुतीरायानं धरून शेपटाला धरून आणलंच तो. एवढाले पुरुष कसं का केलं. द्या सोडून माय आपल्याकडं नको ते आपले नसते काही करीत. आपण ठेवणे त्यांना. ते बलवान आहेत, शूर आहेत, वीर आहेत, पराक्रमी आहेत असं ती म्हणायला दिले. मग सोडून दिले. गेले उड्या मार केल्या. राम म्हणले आहो म्हणले आम्ही पाहिले सीताचेच पोरं असे म्हणले. पण रामाला एकदम म्हणता येणार ना की पोरं माझे आहेत म्हणून म्हणता येईल. त्यावेळेस तितका प्रलय घुसतं. वाल्मिक याला गेलते यज्ञाला. तिथं नव्हते वाल्मिक असणारे. पाताळात का मृत्यूला कुठंतरी गेलेले होते. ते गेलेले होते म्हणून त्यांनाही काही माहीत नाही. मग असं करता 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 ते सगळे पडले. रामाला त्या पोराने पाळलं बाबा. शेवटी पाळलं. आणि सेनेमध्ये काय झालं हिंडा याच्यातलं मधलं सोडलंय बरं ना थोडं. तर त्याच्यामध्ये त्या लक्ष्मणाचे मुकुट काढला आणि 1 जणांनी घातला. रामाचा मुकुट काढला 1 जणांनी घातला. आणि रथ गीत घातला. मस्त मुकुट घातले आणि गेली सीतेकडं. सीतेनं पाहिलं. तिला वाटलं असा तिनं पदर साडला. आणि चोळी म्हणून सांगितले न्याय किती ह्याच्या पोथीमध्ये. तिनं पदर आवरला म्हणजे रामच आले तो.
पण ते म्हणले अगं आई नाही, राम नाही आला, आम्ही दोघाला पाडलं त्यांचं सामान. आता ती इतका शोक करायला लागली की ती म्हणली बाई असं कसं मातृवधाचं पाप घेतलं बाप्पानं तुम्ही, असं कसं केलं रे, असं कसं चुलत्याला मारलं रे, असं कसं केलं रे, हाणायली रडू रडू घ्यायला लागली ती. अगं आई नाही मारलं नाही, आता ते मूर्छित पडले, जाऊ दे काही नाही त्यात. पोरं हसली, पुन्हा थोडं बरं वाटलं तिला. अशा असणाऱ्या पोरांनी काय त्या बापाची फजिती केलेली आहे. आजचेच पोरं फजिती करतात असं अजिबात म्हणू नका तुम्ही. मी महाभारत रामायण महाभारत पाहून आलेली आहे. त्याच्यामध्ये अनादी काळाच्या अशाच गोष्टी सगळ्या. कारण कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही, म्हणून धीर धरावा लागतो. कारण थोड्या थोड्या वेळाला घाबरायचं नाही, थोड्या थोड्या वेळाला कुठल्या गोष्टी मनावर धरायच्या नाही. कारण ही अनादी काळाच्या गोष्टी सगळ्या. मनुष्य देहाचे साधने हे आलंच आहे. मनुष्य देहाला आलं की आलंच. कारण आपल्याला आली फजिती, मनुष्य देहाला आलं की फजितीवर नाही. सच्चिदानंद पदवी घेणे आहे ते बरोबर आहे, ते केव्हा आहे पण आपल्याला कळालं, आपल्याला काहीच कळालं नाही तर काय कशी सच्चिदानंद पदवी घेता येईल. मनुष्य देहाला आल्यावर आपण देव होतो ही मान्य होतो, ही माहीत आहे, परंतु ते आलं पाहिजे ना. कारण चुकली हा वर्म फेरा पडे. कारण आपले वर्म चुकत आहेत, आपल्याला काही कळत नाही. कळत नाही कसं अज्ञान. अज्ञान म्हणजे माया आच्छादून टाकी ती, माया झाकून टाकी ती ब्रह्मज्ञाना. नाहीतर मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे असं आपल्याला कळालेलं असतं. पण आचरणात आलं पाहिजे. कारण तहाने तहानच प्यावी, भुके भुकेच खावी हे आपल्याला कळत नाही. कारण योग्याचे लक्षण येते. योग्य असल्या तसा करतो आपण, कोण करणार आहे. आपल्याला काय कळतं. एवढ्या महात्म्यांच्या, एवढ्या रामायणात, एवढ्या महाभारत, एवढा इतिहास झाले. तुमचे आमचे काय इतिहास आहेत त्या मानानं काही नाही, त्या मानानं काही नाही, पण आहेत त्या मानानं आहेत म्हणावं लागेल. कारण आपले जीव किती इतपुसं. कारण आपल्या जीवाला थोडं झालं की जास्त. ते कसे होते, परब्रह्म होते, देव होते, ते अवतारिक आलेले होते. आपल्याला करून दाखविली त्यांनी कहाणी. आपल्याला आपण आचरणात आणावं म्हणावं, कारण असं असतं म्हणून म्हणावं, वळण म्हणून म्हणावं, त्यांनी आपल्याला करून दाखविले. या परब्रह्म रामाची कथा तुम्हाला सांगितलेली आहे. असं ऐका न ऐका, मार्क द्या न द्या याचा विषय नाही, परंतु या ठिकाणी पूर्ण विराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय.